नमस्कार. नवदीप करिअर अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. मुंबई उच्च न्यायालय शिपाई सराव प्रश्नपत्रिका पेपर क्रमांक 8 दिनांक 29/3/2026 रोजी आपण आयोजित केलेला होता. त्यामधले कशा पद्धतीनं प्रश्न विचारलेले आहेत हे आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुमच्यापर्यंत माझी अपडेटेड व्हिडिओ लवकरात लवकर पोहोचेल. या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला, भारतातील मेट्रो रेल्वे सेवा सर्वप्रथम कोणत्या शहरात सुरू झाली? तर पर्याय क्रमांक 2 कोलकाता या शहरामध्ये मेट्रो रेल्वे जी आहे सर्वात प्रथम सुरू झालेली आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 2 डिजिटल इंडिया कार्यक्रम कोणत्या वर्षी सुरू झाला? तर पर्याय क्रमांक सी 2015 रोजी. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 3 भारतातील राष्ट्रीय मानवाधिकार आयोग NHRC कोणत्या वर्षी स्थापन झाला? पर्याय क्रमांक ए 1993. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 4 महाराष्ट्रातील जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे? पर्याय क्रमांक बी गोदावरी नदीवर. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 5 भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर पर्याय क्रमांक ए 1935. भारतीय रिझर्व्ह बँकेचं 1934च्या कायद्यानुसार स्थापना 1935मध्ये झालेली आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 6 प्रामाणिक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? मराठी व्याकरणाचा प्रश्न आहे. तर ऑप्शन बी कपटी. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 7 तो उद्या पुण्याला जाणार आहे या वाक्यातील काळ कोणता आहे? पर्याय क्रमांक सी भविष्यकाळ. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 8 मुलांनी खेळ जिंकला या वाक्यातील कर्म कोणते आहे? तर पर्याय क्रमांक 2 खेळ. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 9 मोठेपणा हा शब्द कोणत्या प्रकारात येतो? तर पर्याय क्रमांक ए भाववाचक नाम याचं उत्तर आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 10 दया या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर पर्याय क्रमांक ए करुणा. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 11 अलाहाबाद करार कोणत्या 2 व्यक्तीमध्ये झाला? तर पर्याय क्रमांक ए रॉबर्ट क्लाईव्ह व शाह आलम यांच्यामध्ये झालेला आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 12 चौरी चौरा घटना कोणत्या वर्षी घडली? तर पर्याय क्रमांक बी 1922मध्ये उत्तर प्रदेशमधील हे ठिकाण होतं चौरा या ठिकाणी घडलेली आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 13 सविनय कायदेभंग आंदोलन कोणत्या वर्षी सुरू झाले? पर्याय क्रमांक ए 1930. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 14 छत्रपती शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान मंडळात वित्तमंत्री पदाला काय म्हणत? तर पर्याय क्रमांक 2 अमात्य. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 15 दिल्ली दरबार 1911मध्ये कोणाच्या राज्याभिषेकासाठी भरवण्यात आला? तर पर्याय क्रमांक ए जॉर्ज 5वा. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 16 इंडो गंगा ब्रह्मपुत्रा मैदान कोणत्या प्रकाराच्या मातीसाठी प्रसिद्ध आहे? इंडो गंगा ब्रह्मपुत्रा. तर पर्याय क्रमांक सी जलोढ माती. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 17 काराकोरम पर्वतरांग कोणत्या भागात आहे? तर पर्याय क्रमांक 2 उत्तर भारत. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 18 पृथ्वीवरील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर कोणते आहे? तर पर्याय क्रमांक ए सुपेरियर सरोवर. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 19 थार वाळवंट भारतातील कोणत्या राज्यात प्रामुख्याने आहे? तर पर्याय क्रमांक 2 राजस्थान राज्यामध्ये आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 20 लक्षद्वीप बेट समूह कोणत्या समुद्रात आहे? पर्याय क्रमांक ए अरबी समुद्र. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 21 भारतीय संविधानातील मूलभूत अधिकार कोणत्या भागात आहे? पर्याय क्रमांक सी भाग 3मध्ये 12 ते 35 पर्यंतचे मूलभूत अधिकार त्यांनी दिलेले आहेत. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 22 भारतातील सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर पर्याय क्रमांक ए 1950. 28 जानेवारी 1950 रोजी सर्वोच्च न्यायालयाची स्थापना आहे. हा प्रश्न फार महत्त्वाचा आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 23 भारताचा मुख्य निवडणूक आयुक्त कोण नियुक्त करतो? तर पर्याय क्रमांक बी राष्ट्रपती. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 24 लोकसभेचे विघटन कोण करू शकतो? तर पर्याय क्रमांक बी राष्ट्रपती. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 25 मूलभूत कर्तव्ये भारतीय संविधानात कोणत्या भागात आहे? तर पर्याय क्रमांक सी भाग 4A मध्ये 42वी घटनादुरुस्तीनंतर हे 4A जोडलेलं आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 26 व्हिटॅमिन सीचा मुख्य स्रोत कोणता आहे? तर पर्याय क्रमांक बी लिंबूवर्गीय फळे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 27 मानवी शरीरातील रक्तदाब मोजण्याचे कोणते उपकरण वापरतात? मानवी शरीरातील रक्तदाब मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? तर पर्याय क्रमांक बी सिग्मोमॅनोमीटर हे याचं उत्तर आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 28 ओहमचा नियम कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर पर्याय क्रमांक सी विद्युत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 29 पाण्याचे घनरूप कोणते आहे? तर पर्याय क्रमांक बी बर्फ.
आणि शेवटचा प्रश्न, हरितगृह परिणाम मुख्यत्वे कोणत्या वायूमुळे वाढतो? तर पर्याय क्रमांक 2B कार्बन डायऑक्साईड CO2 म्हटलेलं आहे याला. तर अशा पद्धतीने आजच्या पेपरमधले 30 प्रश्न होते. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नाच्या ऑप्शनमध्ये जर काय अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की तुम्ही कमेंट्स करू शकता. त्याबाबत काय अडचण असेल तर माझ्याशी संपर्कसुद्धा करू शकता. या ठिकाणी थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र.